अपघातग्रस्त विमानाच्या मागच्या भागात आणखी एक मृतदेह आढळलाय। घटनास्थळी एनडीआरएफ कडून शोधकार्य सुरू आहे। विमानाचे अवशेष हटवण्याचं कामही सुरू आहे। तर आज सकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून शोधकार्याला सुरुवात झाली। ज्या बीजे मेडिकल हॉस्टेलच्या छतावर हे विमान आदळलं त्याच ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। या विमानाच्या मागच्या भागात जे या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर अडकलेलं होतं त्या ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती समोर येते। तर या विमानाचा ज्या ठिकाणी हा भाग अडकलेला होता मागच्या बाजूला हा मृतदेह होता। या ठिकाणी सध्या एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून शोधकार्य सुरू आहे। विमानाचे अवशेष बाजूला करण्याचं येऊन पोहोचलेला आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि आज दुपारनंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील। त्यांची डीएनए टेस्ट झालेली आहे। त्या सगळ्यांना हे मृतदेह दिले जातील अशी माहिती आहे। मी सध्या पार्किंग स्लॉटमध्ये आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या आणि या ठिकाणी आपण पाहतो जवळपास 250 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत। स्टाफ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत। गुजरातच्या विविध डिस्ट्रिक्टमधून या सगळ्या ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा जो स्टाफ आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। काही लोक या ठिकाणी आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि विचारणार आहोत की कधीपर्यंत जे मृतदेह आहेत ते या ठिकाणाहून रवाना केले जाणार आहेत। सर जी क्या नाम है आपका? मिलन जोशी। मिलन जी, इतने एम्बुलेंसेस यहाँ पे पहुँचे हैं, जो दुर्घटना हुई है उसके बाद ये एम्बुलेंसेस यहाँ पे मंगाई गई है, साधारण कितनी एम्बुलेंसेस हैं? यहाँ पे अभी 31 एम्बुलेंसेस है टोटल। हाँ, और पूरे सारे डिस्ट्रिक्ट से मंगाई गई है एम्बुलेंस? पूरे सारे डिस्ट्रिक्ट से मंगवाई गई है पर हाँ। ये जो एम्बुलेंस है वो अहमदाबाद डिस्ट्रिक्ट की है। अच्छा, और कितने बजे ये जो प्रोसीजर है वो स्टार्ट होने वाली है? वो मालूम नहीं है। कुछ बताया नहीं है उसके बारे में? कुछ पता चला है कितने बजे तक ये सब प्रोसीजर पूरी होगी? प्रोसेस चालू है, अभी तक उसका पता नहीं चला, लेकिन सुबह में हमारे साहब ने बोल दिया था कि अपने 8:30 बजे इधर आ जाना है। हाँ। तो अभी प्रोसेस है, साहब वहाँ पर भी है और पूरा प्रोसेस कर रहे हैं, जैसे कि यहाँ से ऑर्डर मिलेगा सब काम नक्कीच तर पाहतो आपण 34 ॲम्ब्युलन्सेस ज्या आहेत त्या या ठिकाणी उभ्या आहेत, पण बाकीच्या ज्या ॲम्ब्युलन्सेस आहेत त्या या ॲम्ब्युलन्सच्या मागे जी जागा आहे तिथे सुद्धा उभ्या करण्यात आलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे जे पोस्टमॉर्टम रूम 2 आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कोल्ड स्टोरेज आहे त्या ठिकाणी अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेल्यांच्या सर्व पार्थिवांना ठेवण्यात आलेलं आहे।